बाई तुझ्या पायी धैर्य, श्रद्धा आणि शिक्षणाची प्रेरणादायी कहाणी. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी क्षिती जोग आणि सजिरी जोशी यांनी कोल्हापूरला भेट देत महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं आणि मालिकेच्या यशासाठी आशीर्वाद मागितले. आणि आत्ताचं आई आणि मुलीचं नातं हे मी बघते. मी माझ्या आईशी काही गोष्टी लहान असताना बोलू शकत नव्हते. आत्ताची गोष्ट वेगळी असते. आता माझंच वय 40 आहे, आईचं 60+ आहे. सो आत्ता नाही, पण काही गोष्टी त्या वयात बोलता येत नाही ज्या आपण आईपासून घाबरून लपवून ठेवतो. आत्ताच्या म्हणजे आता ॲक्च्युली साजिरी जोशी म्हणून तिचं तिच्या आईशी खूप वेगळं नातं असू शकतं, पण त्या काळात थोडीशी भीती ही होते. साजिरीला होती का नाही काम करताना माहिती. पण तुम्ही जसं म्हणालात तसं थोडंसं हे आम्हाला खूप छान वाटलं की अहिल्या आणि लक्ष्मी या दोघींचं सिरीजच्या पहिल्या हाफमधलं इक्वेशन आणि दुसऱ्या हाफमधलं इक्वेशन हे फार वेगळं आहे. आणि ते इंटरेस्टिंग का आहे, कारण लक्ष्मीच्या कॅरेक्टरलाही लहानपणापासून त्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि अहिल्याच्या पण तिने कदाचित प्रश्न पडलेले न विचारलेले तिची मुलगी विचारू पाहती आता, आणि ते तिच्यापासूनच सुरुवात ती करते. त्यामुळे ती फार गंमत वाटली मला अहिल्या साकारताना, की ती फार प्रांजळपणे प्रश्न विचारून गेली आहे तिच्या आईला. पण खरंच तिची आई त्यामुळे थोडीशी म्हणजे तिच्या बाबतीत हळवी झाली आहे, ओव्हरऑल हळवी झाली आहे. तर ते जे जसं क्षितीताई आधी म्हणाली की आधी दटावणं आहे आणि आधी काय फार स्ट्रिक्ट असणं, आपण म्हणतो की ही आहे आपल्या गावची परंपरा 500 वर्ष झाली. पण आपल्या पोटचा गोळा जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्यात काय बदल होतो आणि आपण त्या व्यक्तीला कसं सपोर्ट करतो. आय थिंक हे त्या दोघींची गंमत आहे अख्ख्या सिरीजमध्ये.